जहां ब्रश चलता है वहीं दीवारें बोलने लगती हैं। आपको बता दें, हम बात कर रहे हैं मशहूर कलाकार रवि इंगले की, जिनकी पेंटिंग कला ने दीवारों को नहीं नया जीवन दे दिया है। घर हो, स्कूल, अस्पताल हो या सार्वजनिक स्थल, रवि इंगले द्वारा बनाई गई आकर्षक, हूबहू और जीवंत दिखने वाली वॉल पेंटिंग हर किसी की मंत्रमुग्ध कर रही है। उनकी कलाकृतियां न सिर्फ सौंदर्य बढ़ा रही हैं बल्कि सकारात्मकता संदेश भी दे रही है। खास बात यह है कि रवि आर्ट के माध्यम से रवि इंगले कई बेरोजगार युवाओं को पेंटिंग का प्रशिक्षण देकर रोजगार से जोड़ रहे हैं। आज कई युवा कई कला के दम पर आत्मनिर्भर बन चुके हैं और कला को रोजगार से जोड़ने वाले रवि इंगले के इस सराहनीय कार्य की हर कोई प्रशंसा कर रहा है और हर तरफ प्रशंसा हो रही है। वाकई रवि इंगले सिर्फ दीवारें ही नहीं रंगते बल्कि जिंदगियों में भी रंग भर देते हैं। बुढ़ाना से शेगांव से जिला रिपोर्टर राजकुमार व्यास की खास खबर। मी चित्रकार रवि इंगळे, राहणार लाखनोडा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। मी या क्षेत्रामध्ये बरेचसे आतापर्यंत कामं करत आलो आणि पुढेही करणार, जेणेकरून लोकांना याच्यातून काही प्रेरणा भेटायला पाहिजे आणि काही आवड व्हायला पाहिजे। आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त कामं वॉल पेंटिंग केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये। तसेच आपल्या थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा बरेचसे थोर पुरुषांचे भिंतीचित्रे मोठमोठ्या प्रकारे केलेले आहेत। आणि त्याच प्रकारे यावर्षी मला महाराजांचे संत गजानन महाराजांचे भिंतीचित्र साकारण्यासाठी मला प्रोत्साहित करणारे आपले सचिन भाऊ धमार हे एक रेल्वे कोच रेस्टॉरंटचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी मला संधी दिली। त्यानुसार त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये शेगावमध्ये जेवढे काही हायलाइट्स आहेत, जसं काही आनंद सागरमधले शिव मंदिर झाले, ध्यान मंदिर झाले, एंट्री गेट झालं, किंवा पंढरपूरचे जे पांडुरंग आहेत त्यांची चित्र, तसेच वंदे भारत एक्सप्रेस, यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस पण बऱ्यापैकी काढलेली आहे। आणि विशेष म्हणजे त्या सर्व चित्रांमध्ये एक चित्र महत्त्वाचं म्हणजे समाधीघरमधलं गजानन महाराजांचं भिंतीचित्र केलेलं आहे। आणि ते काम करत असताना जी माझी आवड होती आणि जी माझी इच्छा होती, जे 10 वर्षापासून मी इच्छा होती की महाराजांचं भिंतीचित्र मी करायला पाहिजे आणि कोणतरी मला चान्स दिला पाहिजे, हे साक्षात ही जी इच्छा आहे महाराजांनीच पूर्ण केली आणि तेही त्यांच्याच संत नगरीमध्ये त्यांनी मला चान्स दिला या चित्रांचा ड्रॉइंग करण्यासाठी। आणि बऱ्यापैकी शेगाव रेल्वे स्टेशन मधलं रेल्वे कोच रेस्टॉरंट छान प्रकारे सुंदर करण्याचा प्रयत्न केलाय आणि महाराजांनी मला अशीच सेवा करण्याची संधी द्यावी हीच महाराजांच्यांनी मी प्रार्थना करतो। पेंटिंग हा विषय घेऊन तुम्ही तुमची पूर्ण जिंदगी सुरू केलेली आहे। या माध्यमातून इतरांनाही रोजगार मिळेल अशा प्रकारचं तुमचं काही उपक्रम आहे का? इतरांनाही आपण रोजगार उपलब्ध करून देतो, त्यांना शिकवतो आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देतो। बऱ्यापैकी आतापर्यंत 12 ते 16 मुलं माझ्या कलेतून शिकून ते पुढे त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत आणि पुढेही जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना मदत होणार यानुसारच मी प्रयत्न करत आहे। चित्रकारिता शिकण्यासाठी काही असं एक अकॅडमी म्हणा किंवा काही चित्रकला क्षेत्रातलं काही असं सुरू करण्याचा विचार आहे का? निश्चित हा विचार माझा आधीपासूनच आहे, बट त्याला लवकरात लवकर मी पूर्ण करेल। आणि जे मुलं आहेत ज्यांना शिकण्याची आवड आहे पण ते शिकू शकत नाही, त्यांना मी माझ्या कंपनीकडनं हे लवकरच सुरू करणार आहे। ठीक है, धन्यवाद। इस बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बाकी देश दुनिया की तमाम जुड़ी खबरों को जानने के लिए बने रहिए आज हिंदुस्तान टीवी न्यूज चैनल के साथ। मिलते हैं अहम खबरों में, तब तक के लिए देखना ना भूलें। नमस्कार।